केंद्रीय मंत्री अमित शहा 14 एप्रिलला मणिपूरला जाण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मणिपूरचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांसाठी घेणार प्रचार सभा। अदानींसोबत काय सेटलमेंट झाली की धारावीचा मुद्दा सोडला, राऊतांकडे पैसे येतात म्हणून त्यांच्या फाईल्स ओपन होतात। संजय राऊतांच्या टीकेला संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर। उत्तर मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देऊन उत्तर मध्य मुंबई मागण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, काँग्रेसकडून मतदारसंघ बदलवून घेण्याचा प्रयत्न। भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांना प्रस्ताव, तर राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा डोळा। भाजप मित्र पक्षांसाठी सोडणार 100 जागा, भाजपकडून 424 उमेदवारांची घोषणा, तर 19 जागांसाठी उमेदवार अद्यापही ठरेना। भाजप लढवणार 543 पैकी 443 जागा। मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी पुण्यात महायुतीचा मेळावा, मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या मैदानात। शरद पवारांची आज पत्रकार परिषद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता प्रवेश करणार। एखाद्या प्रकरणामध्ये निलंबन झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण न झाल्यास निलंबन रद्द, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा। टेस्लाचे सीईओ एलन मस्क 22 एप्रिलला भारताच्या दौऱ्यावर, मस्क दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती, तर दौऱ्यादरम्यान इलेक्ट्रिक कार प्लांटची घोषणा करण्याची शक्यता। पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, कलकत्ता कोर्टाकडून आता चौकशीचे आदेश। पुण्यामध्ये तृतीयपंथीयांना सिग्नलवर भीक मागण्याची बंदी, भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे पोलिसांकडून आदेश जारी। क्रिकेट वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं, 2027चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार, न्यूझीलंडसह 8 ठिकाणी रंगणार स्पर्धेचा थरार। आणि संपूर्ण देशभरात ईदचा उत्साह, भारतात नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मशिदीत दाखल। गोंदियामध्ये 12 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात। उमेदवारी जाहीर नसतानाही संजीव नाईक प्रचारात, मीरा भाईंदर शहरामध्ये प्रचाराला सुरुवात, नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता। खेडमध्ये भाजपला धक्का, खेडचे भाजपचे नेते जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्ष प्रवेश। धाराशिवमध्ये दुपारी ओबीसी समाजाची बैठक, उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात होणार चर्चा। पुण्यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा रोड शो, शरद पवारांच्या 6 विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं केली जाणार वातावरण निर्मिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा नेण्यास बंदी, पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे चारा वाहतूक बंदीचा निर्णय। घनश्याम शेलारांची बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, घनश्याम शेलारांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। आता स्मार्ट बँड घालून मेट्रोचा प्रवास, बोरसोवा घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर स्मार्ट बँडच्या सहाय्याने विना तिकीट होणार प्रवास। निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई, केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारवाई करण्याचा मार्ग अखेर मोकळा। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील महात्मा फुले वाड्यात 10,000 किलो मिसळ, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली मिसळ, अजित पवार, चंद्रकांत पाटलांनीही घेतला मिसळचा आनंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।